रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। तासगावातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या क्षुल्लक कारणावरून मुलानेच जन्मदात्या आईचा तलवारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे। शांताबाई चरण पवार असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। या खून प्रकरणी जगनू उर्फ जगन्या चरण पवार याला तासगाव पोलिसांनी अटक केली आहे। शांताबाई या इंदिरानगर येथे एकट्या राहत होत्या। त्यांना आणि त्यांच्या मुलाला जगण्याला दारूचं व्यसन होतं। बुधवारी रात्री सुमारे 8:30च्या सुमारास शांताबाई यांनी जेवण तयार केलं होतं। तेवढ्यात जगन्या पवार हातात तलवार घेऊन आला आणि आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला। आईने आता जा नंतर बघू असं सांगताच त्याने रागाच्या भरात तिच्या केसांना पकडून जमिनीवर पाडलं आणि तलवारीने तिच्या पोटावर, कानाजवळ तसेच बरगडीखाली वार करून तिचा जागीच खून केला। फिर्यादी उपकारा पवार हा अपंग असल्याने त्यांनी घराबाहेर येऊन इतरांना घटना सांगितली। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं। पोलिसांनी आरोपी जगन्या पवारला ताब्यात घेतला असून गुरुवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायाधीशांनी त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास उपनिरीक्षक राजू अण्णा छत्रे करत आहेत। जुना कुपवाड रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे। त्यामुळे पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पालकमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केले तर गेल्या 3 वर्षांपासून माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलंय। महानगरपालिकेच्या शिंदेमळा येथील अहिल्यादेवी होळकर चौकात त्यांचा पुतळा उभारणं आणि चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी 1 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता। पहिल्या टप्प्यात 53 लाखांची निविदा काढण्यात आली होती। त्यामधील केवळ चौक सुशोभीकरण करण्याच्या कामांना जुलै 2022 मध्ये मान्यता देण्यात आली होती। मात्र माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी ऑगस्ट 2022च्या महासभेत यावर आवाज उठवून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली। त्यानंतर चबुतरा बसवणे आणि पुतळ्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। तर अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभा करून चौक सुशोभीकरणासाठी 1,50,00,000ची मागणी 9 मार्च 2021ला केली होती। त्यानुसार निधीची 2022 मध्ये तरतूद देखील करण्यात आली। चौक सुशोभीकरणाचं काम पूर्ण झाले पण पुतळा बसवण्यास मान्यता मिळत नव्हती। त्यामुळे माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी खंत व्यक्त केली। नुकताच सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 1 महिन्यात अहिल्यादेवी होळकर चौकात पुतळा उभा करू अशी ग्वाही दिली होती। त्यानंतर सरगर यांनी पाठपुरावा केला। आमदार सुधीर गाडगे, गोपीचंद पडळकर, जयश्रीताई पाटील यांनी देखील प्रयत्न केले होते। नुकतीच जिल्हा प्रशासनाने अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे लवकरच अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे। महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात शहर स्वच्छता अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात 6 नवीन अत्याधुनिक मशिनरी दाखल झाल्या। महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी या अत्याधुनिक मशीनचं प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर त्या महापालिकेसाठी घेण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार व्हेकल माउंटेड गार्बेज सक्शन या 5 मशीन्स महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरी उत्थान योजनेतून मंजूर करण्यात आले आहेत। तर हाय कॅपॅसिटी सक्शन अँड जेटिंग हे एक मशीन नगर परिषद प्रशासन संचालनालय मार्फत मिळाले। या अत्याधुनिक मशिनरीमुळे शहरातील स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित होणार आहे। शहरातील आठवडा बाजार, रस्त्याच्या बाजूला पडणारा कचरा आणि जीव्ही पॉइंट्स याद्वारे स्वच्छ ठेवले जातील। जेटिंग मशीनमुळे मलवाहिनी आणि भूमिगत गटारांची स्वच्छता अधिक सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने होईल। या मशीनला वॉटर रिसायकलिंग सुविधा असल्याने पाण्याची बचतही होणार आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे, विनायक जाधव, सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते।
जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गेल्या 8 महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेत. जिल्ह्यात 3 क्लस्टरचे काम पूर्ण झाले असून 5 क्लस्टरला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, MIDCच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बेरजे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आदी जण उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, MCE CDP अंतर्गत 3 क्लस्टर कार्यान्वित झालेत. यामध्ये इंजिनिअरिंग क्लस्टर कुपवाड, डिजिटल प्रिंटिंग क्लस्टर मिरज आणि रेझिन क्लस्टर जत सामायिक सुविधा केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून मशीन प्राप्त झाले. तसेच बेदाणा क्लस्टर चिंचणी, इंजिनिअरिंग क्लस्टर कडेगाव, टर्मरिक क्लस्टर इस्लामपूर, लेदर क्लस्टर जत आणि म्युझिकल क्लस्टर मिरज आदी क्लस्टरला मंजुरी मिळाली असून बांधकाम आणि मशिनरी स्थापित करण्याचं काम सुरू आहे. MIDC क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीच्या अनुषंगाने उद्योग विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासन 50%, महापालिका 25% व उद्योजकांनी 25% रक्कम भरणे अपेक्षित आहे. या प्रकरणी उद्योजकांनी 25% रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवल्याने या प्रलंबित प्रश्नी महापालिका आणि नगरविकास विभागाने पर्यायी मार्ग काढावा असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी सूचित केले. शिराळा आणि वाळवा तालुक्यातील विविध ठिकाणी भरदिवसा घरफोडी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तिघांच्या टोळीतील एकास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेत. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष मर्दान भोसले याचा समावेश आहे. दरम्यान मोहन निकाळजा भोसले हा सध्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे, तर अतुल नवनाथ काळे हा अद्याप पसार आहे. शिराळा आणि इस्लामपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी दिवसा घरफोड्या करून सुमारे 43 तोळे सोने लंपास करण्यात आल्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप गुरव आणि उदयसिंह माळी यांना घरफोडी बीड तालुक्यातील 3 संशयितांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बीड जिल्ह्यात जाऊन संशयित संतोष भोसले यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर घरफोड्या हा त्याचे साथीदार मोहन भोसले आणि अतुल काळे यांच्या सहकार्याने केल्याची कबुली दिली. संशयित भोसले यास पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर गुन्हा शिराळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सांगली महापालिका क्षेत्रात राजरोसपणे सुरू असणारे बेकायदेशीर फटाके गोडाऊन आणि फटाके दुकानांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, महापालिका हद्दीत असणारे बेकायदेशीररित्या फटाके गोडाऊन तसेच फटाके स्टॉल यांना संबंधित अग्निशामक प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा महाराष्ट्र शासन GR प्रमाणे दाखले अथवा परवानगी देण्याचा अधिकार नाही. सर्व अधिकार कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे असून महापालिका प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळत आहे आणि बेकायदेशीर त्या परवाने देऊन बोगस बँक खाते काढत लाखो रुपयांचा निधी गोळा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करा, फटाके गोडाऊन आणि स्टॉलला दिलेली दाखले रद्द करा अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाची दखल घेतली नाही आणि कारवाई केली नाही तर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा उत्तम मोहिते यांनी दिला आहे. सांगलीच्या हातनूर येथील शेतकरी सचिन काशीनाथ पाटील यांनी आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर आपली पेरूची बाग काढण्याचा निर्णय घेतला आहे. 35 गुंठ्यातील पेरूची बाग आर्थिक संकटामुळे आणि पावसाच्या नुकसानीमुळे त्यांनी काढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीत होणारा खर्च आणि उत्पन्न यामध्ये ताळमेळ बसत नसल्याने हा कठीण निर्णय त्यांनी घेतलेला आहे. शेतीशी निगडीत खर्च, औषधे आणि संरक्षणासाठी केलेला खर्च, यावर होणारा खर्च तसेच फळ उत्पादनातून मिळणारं उत्पन्न यातील तफावत त्यांना मोठ्या आर्थिक मनस्तापाला कारणीभूत ठरली आहे. तसेच यावर्षी पावसामुळे फळ लागणीच्या वेळेला होत असलेला सततचा पाऊस यामुळे फळधारणा पाहिजे तशी झाली नाही. फुलगळती झाली. तसेच आलेल्या फळावर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे त्याच्यावर औषधांचा खर्च हा मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच मार्केटमध्ये त्याचा दरही झालेल्या खर्चापेक्षा कमी मिळू लागला. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान अधिक वाढल्याने पुढील आर्थिक आव्हानांना तोंड देणं अवघड झालं. त्यामुळे आर्थिक स्थैर्यासाठी त्यांना माघार घेण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय दिसेनासा झालाय. पुढील काळात या शेतीमुळे होणारा तोटा तरी वाचेल यासाठी त्यांनी ही पेरूची बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाकडील जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या 1299 शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. या सर्वांना दुसऱ्या दिवशी लगेचच नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार एका खाजगी कंपनीला बदलीचं काम देण्यात आलंय. एकूण 4 संवर्गातून सुमारे 1299 जणांच्या नावाची यादी आली आहे. मात्र या संबंधित शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात आले नव्हते. जुनी पेन्शन संघटनेसह इतर शिक्षक संघटनांनी या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करावं अशी मागणी केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे आणि शिष्टमंडळाने निवेदन दिलं होतं. जिल्ह्याअंतर्गत बदली झालेल्या या सर्व 1299 शिक्षकांना 14 ऑक्टोबरला कार्यमुक्त करून 15 ऑक्टोबरला नव्या शाळेत हजर होण्याचे आदेश देण्यात आले. दिवाळीपूर्वीच ही प्रक्रिया झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मिरज न्यायालय इमारत जागेबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेसंदर्भात तोडगा काढून मिरज न्यायालयाच्या इमारतीचा विषय मार्गी लावावा अशी विनंती मिरज सुधार समितीने मिरज संस्थानिक युवराज माधवराजे पटवर्धन यांची भेट घेऊन केली आहे. याबाबत युवराज माधवराजे पटवर्धन हे मिरज वकील संघटनेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाला दिले. सध्या मिरज न्यायालय भाड्याने BSNL इमारतीच्या 2ऱ्या व 3ऱ्या मजल्यावर असल्याने वयोवृद्ध पक्षकारांसह नागरिकांची मोठी गैरसोय आहे. सांगली जिल्ह्यातील तालुका स्तरावरील सर्वात मोठा मिरज तालुका असूनही मिरज न्यायालयाचं कामकाज भाड्याच्या जागेत सुरू आहे. मिरज न्यायालय इमारत जागेबाबत मिरज संस्थानिक श्रीमती उमादेवी पटवर्धन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने मिरज न्यायालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव शासन रखडला आहे. याचिकाकर्त्या श्रीमती उमादेवी पटवर्धन यांचे नुकतंच निधन झाल्याने मिरज संस्थानिकाचा कारभार युवराज माधवराजे पटवर्धन पाहत आहेत. सुधार समितीचे AA काझी, राकेश तामगावे, संतोष जेडगे, आसिफ निपाणीकर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, शब्बीर बेंगलोरे, दिनेश तामगावे, सलीम खतीब, संदीप हंकारे आदी सदस्यांनी मिरज संस्थानिक माधवराजे पटवर्धन यांची भेट घेत मिरज न्यायालय इमारत जागेबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेसंदर्भात तोडगा काढून न्यायालयाच्या इमारतीचा विषय मार्गी लावावा अशी विनंती केली असता युवराज माधवराजे पटवर्धन हे मिरज वकील संघटनेसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं.